अयो हे तर लयच हे खतरनाक. बघा, हजाराची माळ. हजाराची माळ कोण? आशुतोष गोवारीकर. कसं काय हजाराची माळ? अरे म्हणजे महाग आहे. मग आणि किती तामजाम असतो याचा. म्हणजे अशी मग मध्ये बॉम्ब लावायचं, त्याची वाट करायची, मग सगळी ट्रॅफिक थांबवायची. थांबा बॉम्ब लावतो, हे माग मग लावणार मग क्या बात आहे. उगा नाही वर्ष लागत सिनेमाला. त्याच्या तेवढं असते कलात्मकता आहे त्याच्यामध्ये. टिकली. अरे वा, टिकल्या. हे कोण? औंचं भविष्य, उषा नाडकर्णी. टिकली कसं काय? कसं आहे ना, हे बघा, एक बॉम्ब लावला ना तो एकदाच वाजून शांत होत. पण आपलं ते कार्ट ते जर सतत टिकल्या वाजवत बसलं तर किती त्रास होतो. आता फटके खाणार. आता आपण फटके खाणार. दिवाळी पाटे आहो, दिवाळी नंतर काय ते कर आता. हजारची माळ तो म्हणला होता आम्ही शेवटीच बोलन कारण पळायला बरं. या चंद्रविलास म्हणजे टिकले फाजील या फाजील डोक्यात होतो माझं. नाही तुम्ही किडे किती तुमच्यात. बसा बसा नाही काय सांगणार कोण आहे ते सांगू का? नाही बसा ना. हॅपी दिवाळी. अरे हॅपी न्यू इयर. सगळं विचारायचं. तर आता आपण काही पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी या दिवाळी फाटच्या निमित्तानं आमंत्रित. अरे चुकीचं लिहिलंय. कुणी लिहिलं रे? दिवाळी फाट नसतं रे ते, दिवाळी पाठ. काय लोक ना खरंच इंग्लिश मीडियम मुळे प्रॉब्लेम सगळे बघा. चला या सगळे पत्रकार एकत्रच या. काय सगळे माझे विद्यार्थी जमा झालेले आहेत इथे. मी ह्यांचं हे ओळख करून देतो. हे आपल्याकडचे असलेले गुरुजी आहेत, रिटायर गुरुजी आहेत आणि ते इथे मुख्याध्यापक म्हणून काम करायचे. ते आपल्याकडे आलेले आहेत. आता काय पत्रकार म्हणून पण आलाय का तुम्ही? नाही अरे माझे विद्यार्थी इथे येणार आहे म्हणून त्यांच्या भेटीला आलोय मी. विद्यार्थी कोण? विद्यार्थी हे सगळे विद्यार्थी आहे माझे. अरे मग काय, मला आता असं वाटायला लागलं मला दिवाळी निमित्त माझ्या विद्यार्थ्यांचा सेल लागला की काय. उषा ना ग, उषा माझे विद्यार्थी नाही. त्या तुमचे विद्यार्थी नाही? अरे माझे सगळे माझे विद्यार्थी. पाय धरायचे सर तुमचे. असू दे, अशीच लहानपणापासून खोडकर. शाळेत सगळे तिला उषा खोडकर्णी म्हणायचे. शाळेत तेव्हा नाडकर्णी नव्हती, खोडकर्णी म्हणायला. नाही काय कालबाग होती तेव्हा. असू दे का, पंच घे आपलं बोलला. पंच घ्या. म्हणजे मला सांगतो, लहानपणी आपण विद्यार्थ्यांना विचारतो, बाळा तुला काय व्हायचं मोठेपणी? डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. हिला मी विचारलं इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं. हे म्हणाले मला सासू व्हायचं. मोठेपणी शाळेतल्या सगळ्या पोरींना मला छळायचं. हे जायची आपली हे अलका कुबल. हा त्यावेळेस पहिल्या वर्गात होती, ही 5व्या वर्गात. तिथे जाऊन तिला छळायची. तिथे जाऊन तिथे केस ओढायची, तिथे ते खोड रबर चोरायची, ते वह्या पुस्तकं फाडायची. म्हणला कसं फाडलं तर म्हणायचे टरा टरानी फाडा. एकदा तर दोनदा बादलीत बुडवलं तिला. काय माहिती, नंतर त्याच्यावर सिनेमा पण निघाला म्हणे माहेरची साडी. गोवारीकरांचा आठवू आहे हा.
किती मोठा झालाय रे. फार फार बरं वाटलं. हा एक फार चांगला होतकरू विद्यार्थी आहे तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे होते शिकायला? अरे माझ्याकडे सगळे विद्यार्थी काय लिहायचं माहिती आहे का उत्तर पत्रिकेत. जनरली मुलांना 2-2 सप्लिमेंट वापरायच्या ते पुरवण्या आणि हा 50 पुरवण्या. हा? का? लहानपणापासून बिग बजेटची सवय. छोट्या बजेटमध्ये कधी कामच केलं नाही, पण इतिहासाची मात्र फार आवड आहे. इतिहासाची? हा. बाकी कुठल्या विषयात पास नाही व्हायचं, पण इतिहासात इतिहासावर सिनेमे केले. तो लगान केलाय, नंतर जोधा अकबर केलाय, नंतर तो अजून मोहनजोदडो खेलेंगे हम जी जान से. हडप्पा केलाय. हडप्पा नाही करणार सिक्वल आहे मला सांगितलं त्याने. म्हणजे कसं लक्षात आलं का, इंग्रजांपासून असं असं मागे 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 झालंय. आता पुढचा सिनेमा अश्मयुग करणार आहे म्हणे. त्या स्वदेशमध्ये एकदा दाखवलं होतं बघा, स्वदेशमध्ये शाहरुख खान येतो बाहेरून, इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो गावात. हा आला म्हणा, गुरुजी आपण ना आपली इलेक्ट्रिसिटी स्वतः तयार करायची. मी म्हणलं कर बाबा, काय करायचं आहे ते करू विद्यार्थी, आपण नाही कसं म्हणायचं. मी सगळ्या वायरी बिरी ओढल्या. म्हणलं गुरुजी ह्या सगळ्या वायरी ना ह्या डिस्कला जोडल्यात ना, आणि त्याच्यावर वीज पडली की आपल्या गावात वीज निर्मिती होईल. शपथ खतरनाक. आणि तुम्हाला सांगतो मग खोटं वाटेल तुम्हाला, काय जादू बघा, त्या सगळ्या वायरी जोडल्या आणि वीज पडली आणि तेव्हापासून आमच्या गावात जो वीज गेली ती अजूनही आली. मला खूप बरं वाटत. अरे प्रयोग वीज खोटे. अयो हे पण तुमचे विद्यार्थी? माझे सगळे वयाने मोठे आहेत, पण सगळे माझे विद्यार्थी आहे. फार हुशार विद्यार्थी. म्हणजे पेपरमध्ये लिहून 100 पैकी 100 मार्क मिळायचे, पण तोंडी परीक्षेत हा माणूस अजिबात बोलायचा नाही. का? एक पण प्रश्नाची उत्तर द्यायचं नाही. म्हणलं अरे बाबा काय झालं, तू इतका हुशार आहे, तोंडी परीक्षेत बोलत का नाही? म्हणलं गुरुजी कसा बोलणार? हा मी कसा बोलणार आहे? तुम्ही आल्या आल्या फळ्यावर लिहिता खोटे कधी बोलू नये. असं फार बरं वाटलं, सगळे आले आहे. ओके बरं, मी बसतो इथे थोड्या वेळ. अरे हे नवीनच आयटम आहे. कोण आहेत तुम्ही? तुम्ही कोण आहात? कधी दिसत नाही आपण. कुठला पेपर? काय नाव काय आपलं? ते असतं ना ते गोल गोल असतं ते काय, डिक्स सीडी लाडू खायचं असतं. काय होतंय तुम्हाला? पटकन बोला, उशीर होतोय. ते गोल 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 असतं ते. चेंडू. ग बस, ते आधीच वेळ लावतोय तुम्ही आणि कसं दिसतं काय होतं. असू द्या पत्रकार, असू द्या थोड्या वेळाने घ्या. तुम्ही मध्ये मध्ये एखादा पण सुटला तर टाकायचा. चांगलं घ्या पत्रकार, कोणीतरी प्रश्न घ्या. आता प्रश्न घ्या तुम्ही. मॅडम नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक मिनिट. मैं हूँ बरका भट्ट. अशा कशी काय आल्या आज एवढ्या सुंदर? आज मैं यहाँ आई हूँ दिवाली स्पेशल मराठमोली, खाऊंगी पुरण पोली तुपातली.